दर्यापूर मतदारसंघातील युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन खल्लार येथे करण्यात आलं होतं। शनिवारी रात्री प्रचार सभा आटोपल्यानंतर परत निघाले असताना अज्ञात कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला। त्यामुळे खल्लार गावात चांगलंच वातावरण तापलं होतं। यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करून अज्ञातांनी चांगलाच गोंधळ घातला। काही लोक नवनीत राणांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते। नवनीत राणांच्या सुरक्षेमध्ये असलेल्या जवानांनी त्यांना थांबवले। इतकेच नव्हे तर काही युवक नवनीत यांच्या अंगावर थुंकण्याचा प्रयत्न करीत होते। एका बॉडीगार्डने नवनीत राणांना बाजूला केलं। हल्ल्यामध्ये युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि काही अन्य पदाधिकाऱ्यांना दुखापत झाली। रात्री उशिरा 12:30च्या जवळपास नवनीत राणा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह खल्लार पोलीस स्टेशनमध्ये धडक देऊन बसले होते। निवडणुकीच्या या कार्यकाळात नवनीत राणा यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। प्रकरण चिघळू नये याकरता नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे। घटनेची माहिती खल्लार पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। तसंच अज्ञात कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे युवा स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते चांगले संतप्त झाले होते। मात्र नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते। तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला। पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा माझ्या लोकांनी आजूबाजूनी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून न्यायालय काहीच बोलू नका। त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। मग माझ्यासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं। दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे 6 अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे पीए, त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले। तर ते माझे जे हे आहे, जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं, हे माझ्यावर थुकलं, माझ्या जातीवर शिवी केली, अल्लाहू अकबर मला देखेंगे तेरे को क्या कर सकते हैं करके, आणि यांच्यावर थुकले। यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर। नवनीत राणांच्या बाबतीत झालेली घटना ही चीड आणणारी आणि संतापजनक आहे। निषेध करणं तर निषेधाच्या पलीकडची आहे आणि या समाजकंटकांनी, या महाविकास आघाडीच्या चमच्यांनी, या धर्मांध लोकांनी लक्षात ठेवायचं आहे, काल जर संयम सोडला असता बाकीच्यांनी तर ते वाचले नसते। आणि म्हणून पोलिसांना सांगतोय की ताबडतोब CCTV फुटेजवरून, कॅमेराच्या फुटेजवरून त्या लोकांना अटक करा। आमचे मंडल अध्यक्ष सर्व कार्यकर्त्यासह जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आहे आणि मला माहीत आहे की संपूर्ण जनतेला या गोष्टीची चीड आली आहे। नवनीत राणांचा पराभव झाल्यानंतर अमरावतीमध्ये केलेले अश्लील चाळे वर्तन हे याच लोकांचे होते। चांदूर बाजारला वासनकर कुटुंबाला केलेली मारहाण ही याच लोकांची होती। आणि आता मजल तर एवढी गेली आहे की ज्या ठिकाणी खासदार बळवंत वानखडे आहे त्या ठिकाणी खल्लारमध्ये त्यांची हिम्मत नवनीत राणांवर हमला करण्यापर्यंत जाते। आणि म्हणून जनताच, जिल्ह्यातली जनताच यांना उत्तर देणार आहे।
महाविकास आघाडीला कोणीच जवळ करू शकत नाही, जे संपूर्ण दहशतग्रस्त लोकांना संरक्षण देते. आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात हा फैसला होणार आणि यांना त्यांची जागा दाखवल्या जाणार. सदर घटनेचा भारतीय जनता पार्टी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच आमदार रवी राणा यांनी सुद्धा अज्ञात कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. तसेच माजी खासदार म्हणून त्यांना यांच्यासह युवा अभिमानाचे शेकडो कार्यकर्त्यांनी घटनेची तक्रार करण्यासाठी खासदार पोलीस ठाण्यावर रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. यामुळे जिल्ह्यात या प्रकरणामुळे एकच चर्चा सुरू असून यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर डॉक्टर बोंडे यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दिनांक 20 नोव्हेंबरला राज्यसभा जिल्ह्यात विधानसभेचे मतदान आहे. त्याच्या पहिले ही घटना झाल्याने राजकीय सत्रात खळबळ निर्माण झालेली आहे. पोलिसांनी आता बंदोबस्त वाढवलेला आहे आणि पोलीस विभाग या घटनेवर विशेष लक्ष ठेवून आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.